आणि हा अटल सेतू आता लोकार्पणासाठी सज्ज झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ब्रिजची अनेक वेळा पाहणी केलेली आहे। आता तो पूर्ण झाले। आपल्यासोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्याशी बोलूया। शिंदे साहेब, तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत पाहणी करताय, लोकार्पणाचा वेळ आता जवळ आलेली आहे, काय सांगाल? तुमच्या कार्यकाळात हा ब्रिज जो आहे पूर्ण बांधून तयार झालाय। खरं म्हणजे हा MTHLचा 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज उद्या त्याचं लोकार्पण होतंय। एक खरं म्हणजे एक गेम चेंजर प्रकल्प आहे। याच्यामध्ये आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड असे 4 शहरं पार करून जाणारा हा, रायगडमध्ये चिर्लेजवळ उतरणारा हा समुद्रावरचा पूल आहे। देशातला हा सगळ्यात मोठा पूल आहे आणि अटल बिहारी वाजपेयीजींचं नाव त्याला दिले अटल सेतू। खरं म्हणजे 2 तासाचं अंतर 15 मिनिटावर या प्रकल्पामुळे येणार आहे आणि नंतर हा वरळीला कनेक्ट होणार, नंतर कोस्टलला पण कनेक्ट होणार आहे। त्यामुळे हा एक वेळ वाचवणारा, इंधन वाचवणारा, प्रदूषण कमी करणारा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा सुरू होतोय। याच्यामुळे लाखो लोकांना याचा फायदा होईल आणि पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प आहे। म्हणजे कारण जसे फ्लेमिंगो इथं होते काम जेव्हा सुरू झालं तर काही लोक म्हणाले की फ्लेमिंगो कमी होतील, परंतु याच्यामध्ये असं अद्ययावत तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी वापरली की त्याच्यामुळे रिव्हर्स जी सर्क्युलेशन ड्रिल आहे त्याचा वापर केला, काम करताना नॉईज बॅरियरचा वापर केला, जेणेकरून फ्लेमिंगो हा प्रकल्प होताना कमी नाही झाले, उलट वाढले। त्यामुळे सर्व गोष्टींचा इथे या प्रकल्पामध्ये, प्रोजेक्टमध्ये पूर्ण लक्ष ठेवून हा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे आणि याचं भूमिपूजन मोदी साहेबांच्याच शुभ हस्ते झालं होतं। तेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते, मीही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो आणि हा वेळेमध्ये कोविड असताना देखील हा ब्रिज वेळेत कंप्लीट करण्याचं काम MMRDAने केलेलं आहे। खऱ्या अर्थाने हा गेम चेंजर प्रकल्प देशाच्या GDP मध्ये देखील एक मोठं योगदान देणारा ठरेल। मुंबई शहर आणि रायगड जिल्हा म्हणजे मुख्य भूमी भारताची यांना जोडणारा हा एक सेतू असणार आहे। तुम्ही गेम चेंजर म्हटलेलं आहे। आर्थिक याच्यामध्ये किती मोठा उलाढाल या ब्रिजमुळे होणार आहे? नाही, याच्यामुळे आता तिकडेची जिकडे चिरलेला हा लँडिंग होतोय तिकडे मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होईल। तिकडे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस आहे तो कनेक्ट होईल, मुंबई गोवा कनेक्ट होईल, वसई विरार मल्टीमॉडल जो अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर आहे त्याला कनेक्ट होईल। त्यामुळे तिकडे ग्रोथ सेंटर होतील, मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट, सर्व्हिस इंडस्ट्री सगळं बरंच काय होऊ शकतं। पण त्याच्यामध्ये जी इकॉनॉमी जी आहे आपली त्याला अर्थव्यवस्थेला देखील एक चालना मिळेल, मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था आपली वाढेल आणि लोकांचं जीवनमान जे आहे ते देखील एक लाईफ ऑफ जे क्वालिटी जे लाईफ आहे त्याच्यामध्ये देखील, कारण वेळ कमी, परिवाराला वेळ आपल्याला देता येईल, पोल्युशन कमी होईल, इंधन वाचेल, या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये फायद्याच्या आहेत। आणि याच्यामध्ये मला याची जी काही प्रक्रिया जी आहे ही होत असताना 4 आपलं आयफेल टॉवर आणि हावडा ब्रिज, किती हावडा ब्रिज आहे आपले? 4 हावडा ब्रिजचा एवढं आणि 27 आयफेल टॉवर्स एवढं मटेरियल याच्यामध्ये लागलेलं आहे आणि याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे डेक म्हणजे आर्थोट्रॉपिक स्टील डेक वापर केलेला आहे। म्हणजे लाईट वेट त्यांचा आहे पण त्याची कॅरिंग कॅपॅसिटी जादा आहे आणि याच्यात जेवढे वायर्स वापरलेले आहेत पृथ्वीला 2 वेळा प्रदक्षिणा होईल एवढे वायर्स आहेत। त्यामुळे हा एक मोठा आयकॉनिक असा प्रकल्प आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान जे या बांधकामासाठी वापरलेलं आहे। देशाची आर्थिक राजधानी, मुख्यभूमी हे जोडलं जाणार आहे। वेळेची बचत होणार आहे, पेट्रोल डिझेलची देखील बचत होणार आहे। महाराष्ट्राची आणि देशाची GDP वाढवण्यास खूप मोठी मदत होईल। हा बिलकुल, याच्यामध्ये हा तसाच प्रकारचा प्रकल्प आहे
आणि ह्याच्यामुळे मुंबई आणि ही नवी मुंबई रायगड जवळ येईल. सिडकोचे जे नोड आहेत ते डेव्हलप होतील आणि याचा फायदा म्हणजे खूप मोठा फायदा याचा. जसं मुंबई पुणे एक्सप्रेसमुळे जसं आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे जसं डेव्हलप झाला, आज त्याला आपण पाहिलं की जसं 8-8 तास लागायचे. बाळासाहेबांनी गडकरी साहेबांना तेव्हा सांगितलं आणि बाळासाहेबांच्या संकल्पनेतून मुंबई पुणे एक्सप्रेस देशातला तेव्हा पहिला मुंबई पुणे एक्सप्रेस झाला. आणि तेव्हा देखील आपण पाहिलं की डेली लोक आता अपडाऊन आता करू लागलेत. सर्व्हिस इंडस्ट्री आली, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, IT इंडस्ट्री आली, रिअल इस्टेट बूम झाली आणि त्याचा खूप म्हणजे एक रस्त्याचं किती फायदा होतो हे मुंबई पुणे एक्सप्रेसने आपण पाहिलंय. आता जसं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई त्याचं देखील आपण लोकार्पण मोदी साहेबांच्या हस्ते केलं. एक आता शेवटचा टप्पा जो आहे त्याचंही उद्घाटन होईल. आणि याच्यामुळे काय होईल, याच्यामुळेच म्हणजे मुंबई रायगड, मुंबई पुणे, मुंबई गोवा मल्टी मॉडेल, मी जसं म्हणालो मगाशी वसई विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर, या सगळ्या म्हणजे एक मल्टी लेवलचे सगळे रस्ते याला जोडले जाणार आहेत. मुंबईमध्ये वरळीला देखील जोडलं जाणार आहे, त्यामुळे मुंबई शहरातला जो ताण आहे ट्रॅफिकचा तो देखील कमी होणार आहे. हा, बिलकुल कमी होणार. मुंबईतला ट्रॅफिकचा ताण कमी होईल आणि थेट कोस्टलचा जो प्रवासी आहे तो 20 मिनिटांमध्ये इकडे पोहोचेल. त्यामुळे हा अतिशय गेम चेंजर प्रकल्प आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील विकसित भारत जे त्यांचं आणि डेव्हलपमेंटला त्यांनी जे काही महत्त्व दिलेलं आहे गेल्या 9 वर्षामध्ये, जे 50-60 वर्षामध्ये जे झालं नाही ते 9 वर्षामध्ये त्यांनी करून दाखवलं आहे. आणि म्हणून हा प्रकल्प त्यांच्या शुभ हस्ते लोकार्पित होतोय, याचा आनंद आहे आम्हाला. देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आहे, आशिया खंडातला देखील सगळ्यात मोठा असणार आहे आणि त्यासाठी जपानचे देखील काही सरकारमधले ज्येष्ठ मंत्री इकडे येणार आहेत, ज्येष्ठ अधिकारी. जायकाचं देखील याला फंडिंग आहे आणि हा देशातला सगळ्यात लांबीचा सी ब्रिज आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलंय की देशातला सगळ्यात मोठा सी ब्रिज आहे, त्याचं लोकार्पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील खूप मोठी उत्सुकता लागलेली आहे या देशातल्या सगळ्यात मोठ्या सागरी पुलावरनं प्रवास करण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, नावा शेवा.